मोबाईल पकडला तर लगेच आपला यादी क्रमांक आणि अनुक्रमांक येत असतो. दुसरी गोष्ट आहे, हे लिंक दिलेले इलेक्ट्रॉल सर्च ECI.government.in या लिंकवरून देखील आपण वोटर स्लिप डाउनलोड करू शकतो. आता ही वोटर स्लिप मतदानाला जाताना तुम्ही घेऊन गेलात तर त्या वोटर स्लिपवर तुमचं मतदान होणार नाही. वोटर स्लिप सोबत आपल्याला शासनाने 12 पुरावे दिलेले आहेत. त्या 12 पैकी कुठलाही एक पुरावा सोबत आणायचा आहे. ते 12 पुरावे कोणते आहे तर हे पाहिजे दिलेले मतदार ओळखपत्र, जे आपल्याला भारत सरकारने मतदार ओळखपत्र आपल्याला दिलेलं आहे. ते मतदार ओळखपत्र या 12 पैकी पहिलं आहे. यदा कदाचित मतदार ओळखपत्र तुमचं गाढ झालं असेल, हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर मग त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून इतर अजून 11 पुरावे दिलेले आहेत. या बॅनरवर दिलेले बघा, पारपत्र आहे, वाहन चालक आहे, तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याला वाहन चालक असं म्हणतो आपण, ते देखील या ठिकाणी चालेल जर मतदार ओळखपत्र नसेल तर. नंतर दिलेलं बघा, केंद्र राज्य शासनाच्या सार्वजनिक ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यातील जे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असलेलं ते ओळखपत्र देखील या ठिकाणी चालणार आहे. नंतर राष्ट्रीयकृत बँका आहेत, SBI आहेत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहेत, राष्ट्रीयकृत कुठली बँक असो त्या बँकेचं किंवा टपाल खातं असेल, पोस्ट ऑफिस आपण त्याला म्हणतो, त्या पोस्ट ऑफिसचं पासबुक असेल, बँकेचं पासबुक असेल, पासपोर्ट फोटोसह असलेलं आणि त्या बँकेचा त्या ठिकाणी शिक्का पाहिजे असं हे बँक पासबुक देखील जर तुम्ही मतदानाला जाताना दिलं तरी देखील तुम्हाला मतदान करता येईल. फक्त वोटर स्लिप आहे तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. वोटर स्लिप सोबत या 12 पैकी कुठलाही एक पुरावा आपल्याजवळ असला पाहिजे. मग त्यामध्ये बघा अजून आधार कार्ड आहे. आधार कार्ड सर्वांना उपलब्ध आहे. आधार कार्ड जर नेलं तुम्ही, जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसलं तर आधार कार्ड पण घेऊन गेले, वोटर स्लिप घेऊन गेले तर तुम्हाला मतदान करता येईल. आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड आहे. टोटल 12 पुरावे आहेत तुमच्या समोर लावलेले आहे. तुम्ही जर पेन्शन घेत असाल, निवृत्ती वेतन कागदपत्राबाबत एखादा पासपोर्ट फोटो असलेला आयडेंटिटी कार्ड वगैरे तुम्ही नेऊ शकता, ते पण चालेल. जर तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.